हाय गाईज, इच्छाच ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा होता तिसरा दिवस आणि आज आम्ही फायनली निघालो घरी जायला. आता 10:30ची आमची गाडी आहे. पहिली 9ची एसटी पकडणार, मग 10:30ला ट्रेन पकडणार. ब्लॉगिंग में ब्लॉगिंग. खूप चांगले दिवस, म्हणजे असं खूप रिलॅक्स मस्त वाटलं. 2 दिवस का होईना मस्त वाटलं. पण बघा रडत आहेत साधारणचा पण आईची कॉमेडी. आई निघत नव्हती माहिती काय काय केलेलं, सगळं फटाफट आवरलेलं. मेन पाणी नसतं भरून ठेवलं ना तर पप्पाने आमची खिचिक केली नसतं. ह्या रस्त्याने आम्ही आता जातोय. वर जाताना आम्ही ह्या रस्त्याने रिक्षाने गेलेलो, त्यामुळे हा रस्ता तुम्हाला शूट करता आला नाही. आणि कालचा शूट केलेला ना तर तो दुसरी पलीकडचा रस्ता होता. तिकडे पण खूप स्टॉप आहे. हा मेन आमच्या घराच्या इथे रस्ता जातो, घराजवळ थोडाफार. हा मेन रोड आहे. हा मेन रोड आहे. इथे एसटी पण येऊ शकते, पण अजून चालू नाही केली नाही. पण येईल इथून एसटी, कारण हा रस्ता पहिला कच्चा होता, आता गेला. रिटर्न यायला जागा नको एसटीला. हा, फिरायला जागा नाही ना. फिरायला जागा झाली ना की येईल. एसटी आली तर मग काय खरं नाही, आपल्या घराजवळ होईल. आवाज आला नाही चायचा, मग घरातून बाहेर पडू आपण. कातरडीला गाडी नाही गेली. किती वाजता? अरे अजून कातरडीला गाडी नाही गेली. आईचा मजाक आणि तो पनू तिची खेचत असतो. ते एकमेकांना रोस्ट करत असतात, ते नवीन नाही. करणं आहे आईला रोस्ट करणं. हे आईची फॅरन लावली बागे, ती फॅरन लावली शोधते लावायला. बाई त्याच्यातच आहे. हाच आहे कारणीभूत आईची. गोरा व्हायचं कारण तेच आहे. अरे बापरे, तू जरा जास्त गोरा खा ना. आता टाइमच आहे. गोळी कुठे रे ती? एक चपाती खाऊन आई गोळी नाही खाऊ शकत. गोळी सारखे बाबा असे दंसवे पण खात. एक्सपिरियन्स करतोय आम्ही एसटीचा. पण काहीच आम्ही स्टेशनला पोचलेलो आहे. आता गाडीची वाट बघतोय. बिझी पण गेला. आई नेहमीसारखी स्वतःचं खरं करत कुठे जाऊन उभी आहे. काहीच फायनली आम्हाला ट्रेन पकडली आम्ही आणि आम्हाला बसायला पण भेटलेलं आहे. चौघ्या एकाच लाईन आहे ना. शिव आहे ना हे एकाच लाईनीत बसलोय. काय नशीब आहे ना. तुला बोलते, तुझं स्वतःकडेच निघालीच आहे ना. बघितलं, माझं काम नाही, मला माझं काम चांगलं प्यार जसं तुला आहे. हो रे, प्रत्येकाचं नाव प्रत्येकाला नेहमीसारखं पनू आणि आईची पाचापाची. फायनली आम्ही उतरलेलो. इतक्या झंझटच्या नंतर पाय लय दुखायला लागले यार. तर बघा आमचा आता ठाण्याला उतरलो आम्ही. ठाण्यावरून आता बेकारवाली कर्जत पकडायची आम्हाला. गर्दी. काल आम्ही ठाण्याला उतरलो, गावावरनं आलो ते ठाण्याला उतरलो. आमची संगमेश्वर ठाणा ट्रेन होती, तर आम्ही ठाण्याला उतरलो. आम्हाला वाटलं काय भेटेल आता, एवढ्या टायमाला काय 4 वाजले होते ना, एवढ्या टायमाला काय गर्दी नसेल असं वाटलं होतं आम्हाला. बट गाईज, आमच्याबरोबर एक इन्सिडेंट झाला. मी ठाण्यावरून ठाणा कर्जत पकडणार होतो आणि ठाणा कर्जत पकडली पण आम्ही, पण
प्रॉब्लेम असा झाला, एवढी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये आई खाली पडली, तिच्यावर सगळ्या बायका वगैरे पडल्या. सगळ्या बायका पडल्यामुळे कसं आम्ही मी कसं तिला उचललं आणि कसं वरती खेचलं ट्रेनमध्ये ते मलाच माहिती. तो क्षणच असा माझा एकदम जीव अर्धा गेल्यासारखं झालं होतं मला. मग उतरलो, आलो आणि नंतर थोडा चेकअप वगैरे केला. तिच्या हाताला थोडा मार लागला, थोडा चेकअप केला इथे स्टेशनलाच येऊन. शेलू स्टेशनला आलो आणि चेकअप केलेला, तर डॉक्टरने सांगितलं फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर सांगितलं. आता काय, पट्टी बसली आईच्या हाताला. तर ते पण मी दाखवेन तुम्हाला, थोड्या वेळानं जाते तिला बघायला आणि दाखवते तुम्हाला की तिला फ्रॅक्चर झालं आहे हाताला थोडंसं. मग तसंच तिथून आलो, नंतर डॉक्टरकडे गेलो, मग हॉस्पिटलला घेऊन गेलो. 24 घंटे इमर्जन्सी दवाखाना आहे बदलापूरला, तर मग तिथे घेऊन गेलो आम्ही. तिथे मग तिचं एक्सरे वगैरे काढला, मग प्लास्टर झालं. आता ती आम्हाला लय शिव्या घालत आहे, कारण आम्ही तिला जबरदस्ती घेऊन आलो गावावरनं. त्यामुळे आणि तिला काय मी म्हटलं होतं की आपण कर्जत मार्गी येऊ, पनवेलला उतरून पनवेलवरून आपण ST पकडून कर्जतला उतरू, कर्जतवरून आपण शेलूला यायला काय 2-3 स्टेशन आहेत. पण नाही, बाचाबाची केली आमच्याबरोबर. मला राग आला. मग काय मला राग आला, मी म्हटलं चल. अरे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की ती बोलली होती की 2 पैसे जास्त जातील. 2 पैसे जास्त काय, 200 रुपये गेले असते जास्त, पण जायचे माझे 4,000 रुपये जास्त गेले. बघा गाईज, 1 रुपया जरी आपण विचार केला की मेहनत जास्त करून 1 रुपया वाचवायचा प्रयत्न केला ना, तर तिथे आपले अधिक पैसे जातात, एवढं लक्षात ठेवायचं. तिथे आपले 1 रुपयाच्या ठिकाणी आपले 10 रुपये जातात, एवढं लक्षात ठेवा गाईज. कारण तिने विचार केला की मी 200 रुपये वाचवीन, त्या 200 रुपयाच्या बदल्यामध्ये मला 5,500चा खर्च आला, हात फ्रॅक्चर झाला. पण हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला दाखवेनच. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे, प्लास्टर वगैरे लावलं आहे, ते मी तुम्हाला दाखवेनच. पण हा ब्लॉग मी इथेच एंड करते.